नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 16 डिसेंबर 2025च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे. सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये. तर कालचा आपला पहिला प्रश्न: महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे? तर बिहार. यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू केला आहे व त्याला ट्रम्प गोल्ड कार्ड असं नाव देण्यात आलं? तर अमेरिका. यानंतर 10 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये स्थान मिळाले आहे? तर नितीश कुमार यांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न: तर सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर अभिनेत्री आलिया भट यांना प्रदान करण्यात आला आहे. यानंतर मनरेगा या योजनेचे नाव बदललेले असून आता ही योजना कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? तर पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना या नावाने ओळखली जाणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 2027च्या जनगणनेसाठी एकूण किती कोटींच्या बजेटला मंजुरी दिली? तर 11,718 कोटी. यानंतर नुकतेच अंदमान व निकोबार बेटांमधील कोणत्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा व मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर श्री विजयपुरम. यानंतर पुढील प्रश्न: टाइम मासिकाने 2025चा सीईओ ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे? तर नील मोहन यांना. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन केव्हा झाले? तर 12 डिसेंबर 2025 रोजी. यानंतर होरी हब्बा हा पारंपरिक उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो कर्नाटक या राज्यामध्ये साजरा केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 डिसेंबर 2025 ही तारीख. तर आजचा आपला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न: तर नुकतेच इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, देवेंद्र फडणवीस यांच्या. कोणाच्या? तर देवेंद्र फडणवीस यांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इचलकरंजी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच सोमवारी म्हणजेच 15 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. तर हा सोहळा इचलकरंजी महानगरपालिका आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने मलाबादे चौकातील श्री शंभूतीर्थ येथे आयोजित करण्यात आला होता. तर विद्यार्थ्यांनो, यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर देखील तेथे उपस्थित होते. यानंतर पुढील प्रश्न: तर विद्यार्थी मित्रांनो, फ्लिनिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड मिळविणारे पहिले भारतीय कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समीर सोमय्या असं त्यांचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फ्लिमिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड मिळविणारे पहिले भारतीय समीर सोमय्या बनले आहेत. तर समीर सोमय्या हे गोदावरी बायोरेफिनरीज लिमिटेड म्हणजे GBL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर त्यांना आंतरराष्ट्रीय साखर संघटना म्हणजेच ISO द्वारे लंडन येथे आयोजित 34व्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, साखर, इथेनॉल आणि जैव ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तसेच शाश्वत औद्योगिक पद्धतींमध्ये त्यांच्या नेतृत्वासाठी त्यांना हा सन्मान नुकताच मिळाला आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आपण तिसरा पाहून घेऊया. तर तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने नुकतेच खेळांमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तो आहे अमेरिका या देशाचा खेळाडू. कोणत्या? तर अमेरिका. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर WWE सुपरस्टार जॉन सीना हा अमेरिकाचा म्हणजे USA चा खेळाडू आहे. तर मॅसेच्युसेट्स राज्यातील वेस्ट न्यूबरी येथे जन्मलेला अमेरिकन नागरिक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चंद्रपूर. कोठे? तर चंद्रपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात.
तर आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि कोराडी नागपूर येथे सुपर क्रिटिकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा मोठा प्रस्ताव आहे किंवा काम सुरू आहे. तर चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे 800 मेगावॅट क्षमतेचा नवीन अल्ट्रा सुपर क्रिटिकल युनिट उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने मांडला आहे. तर जुन्या आणि कमी कार्यक्षम युनिट्स बदलून प्रदूषण कमी करणे हा या प्रकल्पाचा मोठा मेन उद्देश आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 5वा. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण किती व्यक्तींना 2025 चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एकूण 36 जणांना. किती व्यक्तींना? तर 36 व्यक्तींना. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2025 रोजी 2023 आणि 2024 या वर्षासाठीचे एकूण 48 राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. तर यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे. तर शिल्प गुरु पुरस्कार 12 जणांना 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी 6 आहे. तर राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार 36 जणांना देण्यात आला 2023 व 2024 या दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी 18. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पुरस्कार वर्ष 2025 मध्ये प्रदान करण्यात आले असले तरी ते मागील वर्षाच्या म्हणजे 2023 आणि 2024च्या उत्कृष्ट कामगिरीसाठी होते. यानंतर 6वा प्रश्न. तर उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी किती टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 30%. किती टक्के? तर 30%. तर विद्यार्थ्यांनो, सर्वोच्च न्यायालयाने राज्य बार कौन्सिलमध्ये महिला वकिलांसाठी 30% जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर हा निर्णय नुकताच डिसेंबर 2025 मध्ये देण्यात आला. तर या आदेशानुसार ज्या राज्यांमध्ये बार कौन्सिलच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तेथे हे 30% आरक्षण लागू होणार आहे. तर या 30% पैकी 20% जागा निवडणुकीद्वारे आणि उर्वरित 10% जागा सह निवडणुकीद्वारे भरण्याचे निर्देश आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत देशामध्ये. कोठे? तर आपल्या भारतामध्ये. तर विद्यार्थ्यांनो, पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा मार्च 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र या स्पर्धेचे अचूक ठिकाण, शहर, राज्य अद्याप निश्चित झालेले नाही. तर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया विविध राज्यांशी स्थळ निश्चितीबाबत चर्चा करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमनवेल्थ स्पोर्ट कडून आपल्या भारतामध्ये या स्पर्धेच्या आयोजनासाठी आधीच मंजुरी मिळाली होती. यानंतर 8वा प्रश्न. 2020 मध्ये गलवान येथे चीनी सैन्यांसोबत झालेल्या संघर्षामध्ये 20 सैनिकांच्या स्मरणार्थ आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, लडाख. या कोठे? तर लडाख. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने 2020 मध्ये गलवान येथे चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षामध्ये शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये केले आहे. तर हे स्मारक सुमारे 14,500 फूट उंचीवर म्हणजेच KM 120 पोस्ट जवळ बांधण्यात आले आहे. तर या स्मारकामध्ये शहीद जवानांचे 20 कांस्य पुतळे, एक अखंड ज्योत आणि एक संग्रहालय आहे जे गॅलंट्स ऑफ गलवानच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले जेणेकरून नागरिकांना या ऐतिहासिक लढाईच्या ठिकाणाला भेट देता येईल आणि सैनिकांच्या बलिदानाबद्दल माहिती देखील मिळणार आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 14 नोव्हेंबर या दिवशी. केव्हा? तर 14 नोव्हेंबर या दिवशी. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस दरवर्षी 14 डिसेंबर रोजी आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. तर ज्याचा मुख्य उद्देश आहे ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमतेबद्दल जागरूकता निर्माण करणे असा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस 1991 पासून साजरा केला जात असून ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली BEE म्हणजेच काय तर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी या कार्यक्रमाचे नेतृत्व करत असते. यानंतर मुख्य मुद्दे काय आहेत याचे? तर दिनांक 14 डिसेंबर. उद्देश आहे ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि ऊर्जा वाचवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे. यानंतर आयोजक भारत सरकारचा ऊर्जा मंत्रालय आणि ब्युरो ऑफ
एनर्जी इफिशियन्सी म्हणजेच BEE आणि सुरुवात 1991 मध्ये करण्यात आली. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर नुकतेच भारत दौऱ्यावर असलेला लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अर्जेंटिना या. कोणत्या? तर अर्जेंटिना या. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता म्हणजेच कालच्या. तर टाइम मासिकाने 2025 चा CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे? तर याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.